दहशतीच्या सावलीत चालणाऱ्या अंमली पदार्थाचा व्यापार आणि त्यावर पोलिसांची धडक कारवाई। नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ने केलेल्या छाप्यात सापडला तब्बल 45 लाख रुपयाचा मेफेड्रॉन ड्रग्सचा साठा। उडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करत 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे। विशेष म्हणजे यातील एक आरोपी कोतवाली पोलिसांच्या जुन्या गुन्ह्यातीलही पाहिजे होता। संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया। नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ने एक मोठी कारवाई करत 14 मे रोजी पावणे 8 ते 10:15 वाजताच्या दरम्यान हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद साई रेसिडेन्सी खोब्रागडे लेआउट येथील फ्लॅट नंबर 202 वर छापा टाकला। गोपनीय बातमीदारांच्या माहितीनंतर पोलिसांनी एनडीपीएस ऍक्ट नुसार टाकलेला हा छापा होता अत्यंत अचूक आणि नियोजित। फिर्यादी अभिषेक शनिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली 31 वर्षीय स्लीपर कॉलनी लकडगंज येथे राहणारे धीरज श्याम मालिक, 28 वर्ष शिवाजीनगर कोतवाली हद येथे राहणारा शुभम परसराम पेंदोर या 2 आरोपींना ताब्यात घेतले। या फ्लॅटमध्ये 456 ग्रॅम मेफ्रोडोन ड्रग्ज सापडले, ज्याची बाजारभावातील किंमत तब्बल 45,60,000 रुपये आहे। याचबरोबर रोख 10,800 रुपये, 2 मोबाईल, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, झिप लॉक्स पॅकेट्स, स्टील चमचा, टाटा नेक्सॉन 4 चाकी याची किंमत 8 लाख, होंडा ऍक्टिवा दुचाकी 50,000 असा एकूण 54,41,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी दोन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर ताब्यात घेतलं असून अर्पित उके नावाचा आणखी एक आरोपी अद्यापही फरार आहे। महत्वाचं म्हणजे धीरज मलिक हा कोतवाली पोलिसांच्या एका जुन्या एनडीपीएस प्रकरणात देखील पाहिजे आरोपी होता। पोलिसांनी घडलेल्या प्रकरणात एनडीपीएस कायद्याचे सर्व नियम पाळून पंचासमक्ष घरझडती घेतली आणि कारवाई केली आहे। सध्या पुढील तपास हुडकेश्वर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। माननीय पुलिस आयुक्त नागपुर शहर इनके संकल्पना से नागपुर शहर में अमली पदार्थ विरोधी मुहिम जारी थी। इस मुहिम के अंतर्गत गुन्हे शाखा यूनिट 4 के अधिकारियों के पास इंफॉर्मेशन मिलने पर आरोपी धीरज श्याम मलिक रहना फ्लैट नंबर 202 आनंद साई रेसिडेंसी सर्वश्री नगर, इनके घर पर छापा मारने पर उनके ताबे में कुल 456 ग्राम एमडी पाउडर बरामद किया गया है। इस गुने में उनको मदद करने वाला शुभम परसराम पेंदोर रहना गंगाबाई घाट, ये 2 आरोपियों को अटक किए हैं। इस गुने में कुल मिलाकर 456 ग्राम एमडी, मोबाइल, कैश और इन्होंने गुनाह के लिए यूज़ किए हुए व्हीकल, एक टाटा नेक्सॉन कार और एक्टिवा, ऐसा कुल 54,41,000 का मुद्देमाल सीज किया है। और आरोपियों के खिलाफ पुलिस स्टेशन हुडकेश्वर में एनडीपीएस कायदा अंतर्गत गुना रजिस्टर करके आरोपियों को अटक किया है। ये कुल कार्रवाई माननीय पुलिस आयुक्त नागपुर शहर इनके मार्गदर्शन के अंतर्गत पुलिस उपायुक्त डिटेक्शन श्री माकनीकर सर, सहायक पुलिस आयुक्त श्री पाटिल सर, इनके मार्गदर्शन में यूनिट 4 के अधिकारी और अमलदारों के द्वारा की गई है। नशेच्या जाळ्यात अडकविणाऱ्या टोळ्याविरोधात पोलिसांची ही ठोस कारवाई ही केवळ एक सुरुवात नाही, तर एनडीपीएस सारख्या कठोर कायद्याअंतर्गत पोलिसांची ही यशस्वी मोहीम नागरिकांनीही सजग राहावं। संशयास्पद हालचाली दिसतात पोलिसांना नक्की कळवा।